हॅलो स्टुडंट्स, सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपला 4th चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. आज आपण टॉपिक नंबर 5 टेस्टिंग टूल्स अँड मेजरमेंट्स हा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. सॉफ्टवेअर टेस्टिंगचा हा लास्ट टॉपिक असणार आहे, टॉपिक नंबर 5. ओके, तर टेस्टिंग टूल्स अँड मेजरमेंट्स असं या टॉपिकचं नाव आहे. त्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट स्टार्ट करूया. मॅन्युअल टेस्टिंग अँड नीड फॉर ॲटोमेटेड टेस्टिंग टूल्स. ओके, आता मॅन्युअल टेस्टिंग म्हणजे काय, ॲटोमेटेड टेस्टिंग म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे आणि टेस्टिंग टूल्स यूज करून ते कसं हँडल केलं जातं ह्याचा आपण ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. त्यामधील फर्स्ट पॉईंट असणार आहे तो आहे मॅन्युअल टेस्टिंग. ओके, आता मॅन्युअल टेस्टिंग तुम्हाला ह्यापूर्वी पण झालेलं आहे. It is a type of software testing in which test cases are executed manually by tester without using any automated tools. मॅन्युअल टेस्टिंग म्हणजे काय, हे एक सॉफ्टवेअर टेस्टिंगचा टाईप असणार आहे ज्याच्यामध्ये काय केल्या जातात, नंबर ऑफ टेस्ट केसेस मॅन्युअली एक्झिक्यूट केल्या जातात. टेस्टरकडून काय केलं जातं, ज्या काही नंबर ऑफ टेस्ट केसेस आहेत त्या मॅन्युअली एक्झिक्यूट केल्या जातात. ते पण ॲटोमेटेड टूल्सचा यूज न करता काय केलं जातं, मॅन्युअली त्या टेस्ट केसेस एक्झिक्यूट केल्या जातात. त्याला मॅन्युअल टेस्टिंग म्हणतात. मला वाटते प्रिव्हियस चॅप्टरमध्ये पण आपण बघितलेलं आहे मॅन्युअल टेस्टिंग म्हणजे काय. सो ह्या मॅन्युअल टेस्टिंगचा पर्पज काय असणार, त्याचं मेन गोल काय आहे, तर टू आयडेंटिफाय द बग्स, इश्यूज अँड डिफेक्ट्स इन द सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन. त्याचं मेन गोल काय असणार आहे, तर फाइंड आउट करायचं त्या सॉफ्टवेअरमध्ये असणारे काही बग्स असतील, डिफेक्ट असतील, ओके, त्या सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनमध्ये ते आयडेंटिफाय करणे हा मेन गोल कोणाचा असणार आहे, मॅन्युअल टेस्टिंगचा. सो मॅन्युअल सॉफ्टवेअर टेस्टिंग is the most primitive technique of all testing types and it helps to find critical bugs in the software application. ओके, म्हणजेच हे काय असणार आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंगचा एक टाईप असणार आहे जो काय करतो, क्रिटिकल बग्स त्या एखाद्या सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनमध्ये असेल तर तो फाइंड आउट करण्याचं काम कोण करतं, मॅन्युअल टेस्टिंग करतं. लक्षात येते का मॅन्युअल टेस्टिंग म्हणजे काय. ओके, नेक्स्ट बघूया आपण गोल ऑफ मॅन्युअल टेस्टिंग. ॲक्च्युली त्याचं एम काय आहे मॅन्युअल टेस्टिंगचं, तर द मेन गोल ऑफ मॅन्युअल टेस्टिंग इज टू मेक शुअर दॅट द ॲप्लिकेशन अंडर टेस्ट इज डिफेक्ट फ्री अँड सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन इज वर्किंग ॲज पर द रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट. म्हणजे त्याचं मेन गोल काय असणार आहे मॅन्युअल टेस्टिंगचं, तर आपण जे काही एखादं सॉफ्टवेअर बनवतो किंवा एखादं ॲप्लिकेशन बनवतो ते डिफेक्ट फ्री असलं पाहिजे, बग फ्री असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कोणताही डिफेक्ट प्रेझेंट नसावा, हे त्याचं मेन उद्देश असणार. ओके, मॅन्युअल टेस्टिंगचं. सो आणखीन काय असणार त्याचा उद्देश, ज्या काही कस्टमरच्या रिक्वायरमेंट असतील किंवा जो कोणी क्लायंट असेल आपला, ज्या क्लायंटसाठी आपण हे सॉफ्टवेअर किंवा ॲप्लिकेशन बनवतोय त्याच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स असतील, ओके, ते फुलफिल करण्यासाठी काय करतं, ते ट्राय करतं. म्हणजेच काय करतं, ते टेस्टिंग फाइंड आउट करायला बघतं की त्या सॉफ्टवेअरमध्ये काही बग प्रेझेंट आहे का, असेल तर तो रिमूव्ह करण्यासाठी नेक्स्ट प्रोसिजर केली जाते, डेव्हलपमेंट टीमकडे सेंड केलं जातं एक्सेट्रा. ओके, सो मेन गोल काय असणार आहे पर्पज ऑफ मॅन्युअल टेस्टिंगचा, तर टू मेक शुअर दॅट ॲप्लिकेशन अंडर टेस्ट इज डिफेक्ट फ्री, हा त्याचा मेन उद्देश असणार आहे. प्लस जे काही सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन आहे ते त्या कस्टमर किंवा क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसारच वर्किंग होतं आहे का ते चेक करणे. ओके, सो दिस टाईप इन्क्लूड्स द टेस्टिंग ऑफ सॉफ्टवेअर मॅन्युअली दॅट इज विदाउट यूजिंग एनी ॲटोमेटेड टूल ऑर एनी स्क्रिप्ट. मॅन्युअल टेस्टिंग म्हणजे काय, मॅन्युअली नंबर ऑफ टेस्ट केसेस एक्झिक्यूट करणे, तेही कोणत्याही ॲटोमेटेड टूलचा यूज न करता. ओके, इन दिस टाईप टेस्टर takes over the role of end user and test the software to identify any unexpected behavior or bug. म्हणजे याच्यामध्ये टेस्टर काय करतो, तो ओव्हरऑल काय करतो, टेस्ट करतो ते सॉफ्टवेअर आणि आयडेंटिफाय करतो की
ह्याच्यामध्ये अनएक्सपेक्टेड बिहेवियर किंवा एखादा एरर प्रेझेंट आहे का. ओके, सो गोल ऑफ मॅन्युअल टेस्टिंग लक्षात आले सर्वांच्या. ओके, आता ह्या मॅन्युअल टेस्टिंगच्या अंडर डिफरंट स्टेजेस येतात. आता टेस्टिंग परफॉर्म करत असताना तुम्हाला कोणकोणते टेस्टिंग होते हे फर्स्ट चॅप्टरमध्ये आय थिंक तुम्हाला कव्हर केलेला आहे हा पॉईंट मी. तर कोणकोणते टेस्टिंग परफॉर्म केल्या जातात मॅन्युअली. फर्स्ट असणार आहे युनिट टेस्टिंग, नेक्स्ट इंटिग्रेशन टेस्टिंग, नेक्स्ट सिस्टीम टेस्टिंग अँड द लास्ट वन इज ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. ह्या ज्या काही 4 स्टेजेस असणार आहेत ह्या काय असणार आहेत अंडर मॅन्युअल टेस्टिंग असणार आहेत. आता युनिट टेस्टिंग म्हणजे काय, इंटिग्रेशन टेस्टिंग, सिस्टीम टेस्टिंग अँड ॲक्सेप्टन्स टेस्टिंग म्हणजे काय हे आपण मला वाटते फर्स्ट चॅप्टरपासून रिवाईज करतच आलेलं आहे खूप वेळा, बरोबर. सो हे जे काही टेस्टिंग आहेत नंबर ऑफ स्टेजेस असणार आहेत टेस्टिंगच्या त्या अंडर दी मॅन्युअल टेस्टिंग येतात. लक्षात आलं का मॅन्युअल टेस्टिंग म्हणजे काय, त्याचं मेन गोल काय असणार, प्लस त्याच्या अंडर कोणकोणते टेस्टिंग येतात. लक्षात आलं. ओके, नेक्स्ट पॉईंट आपण बघूया ॲटोमेटेड टेस्टिंग. नेक्स्ट पॉईंट काय आहे, व्हॉट इज मीन बाय ॲटोमेटेड टेस्टिंग किंवा व्हॉट इज सॉफ्टवेअर टेस्ट ॲटोमेशन. असं कोणत्याही टाईपमध्ये तुम्हाला एक्झाममध्ये 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो. नंबर ऑफ टाइम्स हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर ॲटोमेशन टेस्टिंग और टेस्ट ॲटोमेशन इज अ सॉफ्टवेअर टेस्टिंग टेक्निक दॅट परफॉर्म्स using special automated testing software tools to execute a test case suite. म्हणजे ज्या काही नंबर ऑफ टेस्ट केसेस असणार आहेत क्रिएट केलेल्या त्या मॅन्युअली आपण काय करत होतो मॅन्युअल टेस्टिंगमध्ये एक्झिक्यूट करत होतो. पण ॲटोमेशन टेस्टिंगमध्ये काय केल्या जातात, ह्या ज्या काही टेस्ट केसेस आहेत त्या युजिंग ॲटोमेटेड टूल्स त्या काय केल्या जातात एक्झिक्यूट केल्या जातात. ओके, म्हणजे त्यांचा यूज केला जातो, टूल्स वापरले जातात. जे काही ॲटोमेटेड टूल्स आहेत त्यांचा यूज करून त्या नंबर ऑफ टेस्ट केसेस एक्झिक्यूट केल्या जातात. ओके, आणि ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट काय केलं जातं मॅन्युअल टेस्टिंगमध्ये, बाय ह्युमन काय केलं जातं त्या नंबर ऑफ टेस्ट केसेस एक्झिक्यूट केल्या जातात. ओके, मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, जो कोणी ह्युमन असेल त्याच्या इन फ्रंट ऑफ दॅट पर्सन कम्प्युटर केअरफुली एक्झिक्युटिंग दी स्टेप टेस्ट. ओके, मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, जो कोणी माणूस असेल त्याच्यासमोर तो कम्प्युटर असतो आणि त्या कम्प्युटरवर तो एक्झिक्यूट काय करतो, ज्या काही नंबर ऑफ टेस्ट केसेस आहेत त्या स्टेप वाईज केअरफुली काय करतो एक्झिक्यूट करतो. हे मॅन्युअल टेस्टिंगमध्ये. आणि ॲटोमेटेड टेस्टिंगमध्ये काय केले जातात, ॲटोमेटेड टूल्सचा यूज करून त्या टेस्ट केसेस एक्झिक्यूट केल्या जातात. तर दी ॲटोमेशन टेस्टिंग सॉफ्टवेअर कॅन ऑल्सो एंटर टेस्ट डेटा इन टू दी सिस्टीम. ओके, तो काय घेतोय टेस्ट डेटा त्या सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व करतो. अंडर द टेस्ट कंपेअर एक्सपेक्टेड अँड ॲक्च्युअल रिझल्ट्स अँड जनरेट डिटेल्ड टेस्ट रिपोर्ट्स. टेस्ट ॲटोमेशन डिमांड्स कन्सिडरेबल इन्व्हेस्टमेंट ऑफ मनी अँड रिसोर्सेस. आता ह्या टेस्ट ॲटोमेशन टेस्टिंगमध्ये काय केलं जाते माहिती काय, टेस्ट डेटा एंटर केला जातोय त्या सिस्टीमच्या अंडर. त्यामुळे काय होतं आहे, जो काही एक्सपेक्टेड रिझल्ट आणि ॲक्च्युअल रिझल्ट आहे ना ह्या दोघांचं कंपॅरिझन होतं आहे आणि जो काही डिटेल्ड टेस्ट रिपोर्ट आहे तो जनरेट होतो आहे. मग आलेला रिझल्ट आणि काय होणार, आलेला जो काही ॲक्च्युअल रिझल्ट आहे प्लस आपला जो काही एक्सपेक्टेड रिझल्ट आहे ह्या दोघांचं कंपॅरिझन होणार आणि त्याच्यावरून जो काही तयार झालेला टेस्ट रिपोर्ट आहे तो डिटेल्ड टेस्ट रिपोर्ट काय होणार जनरेट होणार. ओके, सो टेस्ट ॲटोमेशनला काय लागणार आहे, ऑफकोर्स त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट येणार, ॲटोमेशन टूल्स यूज केले म्हणजे. मग कशाची इन्व्हेस्टमेंट येणार, इन्व्हेस्टमेंट ऑफ मनी अँड रिसोर्सेस. कोणाच्या अंडर येणार, टेस्ट ॲटोमेशनच्या अंडर. ओके, तर विच टेस्ट केसेस टू ॲटोमेट. आता कोणत्या टेस्ट केस आपण ॲटोमेट करायच्या म्हणजे ॲटोमेशन टूल्स यूज करून कोणत्या टेस्ट केसेस आपण एक्झिक्यूट करायच्या त्या बघूया आपण. टेस्ट केसेस टू बी ॲटोमेटेड कॅन बी सिलेक्टेड यूजिंग फॉलोइंग क्रायटेरिया. आता कोणती टेस्ट केस ॲटोमेशन टूल्सचा यूज करून एक्झिक्यूट करायची हे कसं डिसाईड केलं जातं, तर त्याच्यासाठी काही क्रायटेरिया आहे. तर तो कोणता क्रायटेरिया आहे, तर पहिला आहे तो आहे हाय रिस्क. म्हणजेच काय, बिझनेस क्रिटिकल टेस्ट केसेस ज्या काही असणार आहेत अशा क्रिटिकल टेस्ट केसेस ज्या हाय रिस्कला असणार आहेत बिझनेसशी रिलेटेड त्या
काय केल्या जातात, ॲटोमेटेड टूल यूज करून एक्झिक्यूट केले जातात. नेक्स्ट, टेस्ट केसेस दॅट आर रिपीटेडली एक्झिक्युटेड, ज्या रिपीटेडली एक्झिक्युटेड केल्या जातात त्या, प्लस टेस्ट केसेस दॅट आर व्हेरी टेडियस ऑर डिफिकल्ट टू परफॉर्म मॅन्युअली, किंवा अशा टेस्ट केसेस ज्या खूप डिफिकल्ट आहेत मॅन्युअली एक्झिक्यूट करण्यासाठी. आणखीन कोणत्या, अशा टेस्ट केसेस ज्या टाईम कन्झ्युमिंग आहेत. लक्षात येते का, कोणत्या टेस्ट केसेस आपण ॲटोमेट करायच्या किंवा ॲटोमेटेड टूल्स यूज करून एक्झिक्यूट करायच्या. तर त्यातली पहिली असणार आहे, ज्या हाय रिस्क असतील, बिझनेसशी रिलेटेड क्रिटिकल टेस्ट केसेस असतील त्या एक्झिक्यूट करायच्या. नेक्स्ट काय सांगितलं, ज्या मॅन्युअली परफॉर्म करणं डिफिकल्ट असेल किंवा व्हेरी टेडियस असेल, ओके, तर त्या काय करायच्या, ॲटोमेटेड टूल्स यूज करून एक्झिक्यूट करायच्या. प्लस अशा टेस्ट केसेस ज्यांचा जो काही टाईम पिरियड असणार आहे तो मॅक्झिमम असणार आहे किंवा टाईम कन्झ्युमिंग असणार आहे असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही. त्या टेस्ट केसेस काय करायचं, ॲटोमेटेड टूल्सचा यूज करून एक्झिक्यूट कराव्या लागतात. ओके, सो आता कोणत्या टेस्ट केसेस ॲटोमेशन टूल्सचा यूज न करता एक्झिक्यूट करायच्या, काय सांगते बघा. आत्ता मी सांगितल्या त्या काय करायच्या, अशा टेस्ट केसेसना ॲटोमेटेड टूल्स यूज करून त्या टेस्ट केसेस एक्झिक्यूट करायच्या, ज्या मी आत्ता सांगितल्या त्या. आणि आत्ता ज्या मी सांगणार आहे इथून पुढं त्या अशा टेस्ट केसेस असणार आहेत ज्याला ॲटोमेशन टूल्स आपण यूज करणार नाही. मग त्या कुठल्या असणार, टेस्ट केसेस दॅट आर न्यूली डिझाइनड अँड नॉट एक्झिक्युटेड ॲटलिस्ट वन्स. ओके, अशा टेस्ट केसेस ज्या न्यूली डिझाईन केलेल्या आहेत आणि त्या एकदा तरी एकदा पण मॅन्युअली एक्झिक्यूट केल्या नसतील तर अशा ॲटोमेटेड टूल्स यूज करून एक्झिक्यूट करू शकत नाही. लक्षात घ्या, ज्या टेस्ट केसेस न्यूली डिझाईन केलेल्या आहेत प्लस त्या एकदा सुद्धा मॅन्युअली एक्झिक्यूट केल्या नसतील तर अशा ॲटोमेटेड टूल्सचा यूज करून आपण एक्झिक्यूट करू शकत नाही. प्लस टेस्ट केसेस फॉर विच रिक्वायरमेंट्स आर फ्रिक्वेंटली चेंज, म्हणजे अशा टेस्ट केसेस ज्यांच्या रिक्वायरमेंट्स ज्या काही असतील, नंबर ऑफ रिक्वायरमेंट्स त्या सारख्या चेंज होत असतील, फ्रिक्वेंटली चेंज होत असतील तर अशा टेस्ट केसेससुद्धा आपण एक्झिक्यूट करू शकत नाही ॲटोमेशन टूल्सचा यूज करून. प्लस अशा टेस्ट केसेस विच आर एक्झिक्युटेड ऑन ॲडॉक बेसिस, ज्या टेस्ट केसेस ॲडॉक बेसिसवर एक्झिक्यूट केल्या जातात अशा टेस्ट केसेस ॲटोमेशन टूल्सचा यूज करून आपण एक्झिक्यूट करू शकत नाही. लक्षात आलं का? ओके, नेक्स्ट आपण बघूया ॲटोमेटेड टेस्टिंग प्रोसेस. आता याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोसेस असणार आहेत. फर्स्ट असणार आहे ती आहे टेस्ट टूल सिलेक्शन. नेक्स्ट आहे डिफाईन द स्कोप ऑफ ॲटोमेशन. नेक्स्ट आहे प्लॅनिंग, डिझाईन अँड डेव्हलपमेंट. नेक्स्ट आहे टेस्ट एक्झिक्युशन अँड लास्ट वन इज मेंटेनन्स, टेस्ट ऑटोमेशन मेंटेनन्स. आता ह्या काय असणार आहेत, नंबर ऑफ स्टेप्स असणार आहेत. कोणाच्या अंडर, ॲटोमेटेड टेस्टिंग प्रोसेसच्या अंडर. त्यातील फर्स्ट कोणती सांगितली मी, टेस्ट टूल सिलेक्शन. आता याच्यामध्ये काय केलं जातं, ही जी काही स्टेप आहे ही कोणावर डिपेंड असते, तर इट डिपेंड्स ऑन टेक्नॉलॉजी दी ॲप्लिकेशन अंडर टेस्ट इज बिल्ट ऑन. ती कशावर डिपेंड असते, टेक्नॉलॉजीवर. जी टेक्नॉलॉजी त्या ॲप्लिकेशनमध्ये यूज केलेली आहे त्याच्यावर डिपेंड असते. मग त्यानुसार आपण काय करणार, टेस्ट टूल सिलेक्ट करणार. लक्षात येते का? ओके, नेक्स्ट, फॉर इन्स्टन्स QTP डज नॉट सपोर्ट इन्फॉर्मेटिका. त्यामुळे काय केलं जातं, QTP हा इन्फॉर्मॅटिकाला यूज केला जात नाही. का? कारण QTP काय करत नाही, डज नॉट सपोर्ट इन्फॉर्मॅटिका, ते इन्फॉर्मॅटिकाला सपोर्ट करत नाही, त्यामुळे QTP तिथं यूज केला जात नाही. सो इट्स अ गुड आयडिया टू कंडक्ट अ प्रूफ ऑफ कन्सेप्ट ऑफ टूल. ओके, त्यामुळे काय बेटर आयडिया असू शकते की त्याचं प्रूफ घेणं त्या कन्सेप्टचं. ओके, किंवा कोणती टेक्नॉलॉजी यूज करणार आहे ओके त्या ॲप्लिकेशनच्या अंडर. मग कोणत्या टेक्नॉलॉजीचा यूज करून ते ॲप्लिकेशन आपण बनवणार आहे त्याच्याशी रिलेटेड जे काही टेस्टिंग टूल्स असतील ते आपण मग सिलेक्ट करू शकतो. ओके, म्हणजे टेस्टिंग टूल सिलेक्शन कसं करणार, तर ते इट डिपेंड्स ऑन टेक्नॉलॉजी विच कॅन बी युज्ड इन दॅट ॲप्लिकेशन. नेक्स्ट असणार आहे डिफाईन दी स्कोप ऑफ ॲटोमेशन. आता याच्यामध्ये काय येणार, तर इट इज द एरिया ऑफ युअर ॲप्लिकेशन अंडर टेस्ट विच विल बी ॲटोमेटेड.
आता स्कोप ऑफ ॲटोमेशन म्हणजे काय, कसा डिफाईन करायचा तो स्कोप ऑफ ॲटोमेशन? तर हा एरिया असणार आहे तुमच्या ॲप्लिकेशन जे तुम्ही तयार करणार आहे त्याचा एरिया असणार आहे, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड असणार आहे. ओके, तुम्ही जो काही ॲप्लिकेशन करणार आहे त्याचा एरिया. सो इट इज द एरिया ऑफ युअर ॲप्लिकेशन अंडर टेस्ट विच विल बी ॲटोमेटेड. असा एरिया ज्याच्यामध्ये तुमच्या ज्या काही टेस्ट केसेस आहेत त्या काय केल्या जातात, ॲटोमेटेड एक्झिक्यूट केल्या जातात. ओके, सो the features that are important for the business scenario which have a large amount of data, common functionalities across application, technical feasibility, the extent to which business component are reused. लक्षात येते काय बघा, स्कोप ऑफ ॲटोमेशन कसा डिफाईन केला जातो, तर हा एरिया असतो तुमच्या ॲप्लिकेशनचा ज्याच्या अंडर काय केल्या जातात, त्या नंबर ऑफ टेस्ट केसेस ॲटोमेटेड केल्या जातात, ॲटोमेटेड एक्झिक्यूट केल्या जातात. लक्षात येते का? आता ह्याची जी काही कॉम्प्लेक्झिटी असणार आहे, द कॉम्प्लेक्झिटी ऑफ टेस्ट केसेस, ॲबिलिटी टू यूज द सेम टेस्ट केस फॉर क्रॉस ब्राउझर टेस्टिंग. लक्षात येते का? नेक्स्ट असणार आहे ती आहे प्लॅनिंग, डिझाईन अँड डेव्हलपमेंट. आता ह्या स्टेजमध्ये काय होतं, ह्या फेजमध्ये, तर यू क्रिएट ॲन ॲटोमेशन स्ट्रॅटेजी, यू क्रिएट ॲन ॲटोमेशन स्ट्रॅटेजी अँड प्लॅन विच कंटेन्स ॲटोमेशन टूल्स सिलेक्टेड, फ्रेमवर्क डिझाईन अँड इट्स फीचर. ओके, त्याच्यामध्ये काय असणार त्याच्या अंडर, तर ॲटोमेशन टूल्स सिलेक्टेड, कुठले ॲटोमेशन टूल्स आपण सिलेक्ट केलेले आहेत ते, प्लस काय असणार फ्रेमवर्क जे डिझाईन केलेलं आहे, प्लस त्याचे फीचर्स. इन स्कोप अँड आउट ऑफ स्कोप आयटम्स ऑफ ॲटोमेशन, हे सुद्धा त्याच्याच अंडर येणार, प्लस ॲटोमेशन टेस्ट बेड प्रिपरेशन. नेक्स्ट काय असणार डिलिव्हरेबल ऑफ ॲटोमेशन टेस्टिंग, आणि लास्ट काय असणार शेड्यूल अँड टाईमलाईन ऑफ स्क्रिप्टिंग अँड एक्झिक्युशन. म्हणजे ह्या स्टेजमध्ये काय येणार, तुमचं जे काही टेस्ट केसेस आहेत त्याच्याशी रिलेटेड जे काही प्लॅनिंग, फ्रेम डिझाईन आणि डेव्हलपमेंट, हे सारं काय असणार ह्या स्टेजमध्ये असणार. म्हणजेच काय असणार, इन शॉर्ट सांगायचं झालं तर याच्यामध्ये तुम्ही कोणते ॲटोमेशन टूल्स सिलेक्ट केलेले आहेत ते, प्लस त्या फ्रेमवर्कची डिझाईन, त्याचे जे काही नंबर ऑफ फीचर्स असतील ते, नेक्स्ट इन स्कोप अँड आउट ऑफ स्कोप ॲटम्स ऑफ ॲटोमेशन, नेक्स्ट काय असणार आहे शेड्यूल अँड टाईमलाईन ऑफ स्क्रिप्टिंग अँड एक्झिक्युशन, आणखीन काय येणार याच्यामध्ये डिलिव्हरेबल ऑफ ॲटोमेशन टेस्टिंग. हे सगळं कोणाच्या अंडर येणार, तर प्लॅनिंग, डिझाईन अँड डेव्हलपमेंट ह्या स्टेजच्या अंडर येतं. ओके, नेक्स्ट असणार आहे तो आहे टेस्ट एक्झिक्युशन स्टेज. आता याच्यामध्ये काय होतं, ॲटोमेशन स्क्रिप्ट्स आर एक्झिक्युटेड ड्युरिंग दिस फेज. ह्या फेजमध्ये काय होतात, ज्या काही ॲटोमेशन टेस्ट केसेस आहेत त्या एक्झिक्यूट होतात. द स्क्रिप्ट नीड इनपुट टेस्ट डेटा बिफोर दे आर सेंट टू रन. ओके, आता ह्याच्यामध्ये काय लागतात, इनपुट डेटा लागणार आहे, टेस्ट जी काही टेस्ट केस एक्झिक्यूट करायची आहे तर त्याच्यासाठी इनपुट टेस्ट डेटा लागणार आहे. ती रन करण्यासाठी सेट करायच्या आधी त्याला काय लागणार, इनपुट टेस्ट डेटा लागणार बिफोर दे आर सेट टू रन, ते रन ह्या स्टेपमध्ये जाण्यासाठी. ओके, सो वन्स एक्झिक्युटेड दे प्रोव्हाइड डिटेल्ड टेस्ट रिपोर्ट्स. एक्झिक्युशन कॅन बी परफॉर्म युझिंग दी ॲटोमेशन टूल डिरेक्टली और थ्रू दी टेस्ट मॅनेजमेंट टूल. लक्षात येते का? एकदा जर का ते रन करण्यासाठी सेट केलं तर ते काय केलं जातं, एक्झिक्यूट केलं जातं, त्याला काय केली जाते, टेस्ट रिपोर्ट्सचं डिटेल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केले जाते. त्यामुळे ते काय केलं जाते, एक्झिक्युशन, त्या टेस्ट केसेसचं एक्झिक्युशन परफॉर्म केलं जातं ॲटोमेशन टूल्सचा यूज करून डिरेक्टली, किंवा कधी कधी काय केलं जातं थ्रू टेस्ट मॅनेजमेंट टूल काय केलं जातं, ॲटोमेशन टूल्स इन्व्होक केले जातात आणि ते टेस्ट केसेस काय केल्या जातात, एक्झिक्यूट केले जातात. म्हणजेच काय इन शॉर्ट ह्या स्टेजमध्ये तुमच्या ज्या काही टेस्ट केसेस असणार आहेत त्या एक्झिक्यूट होतात. त्या टेस्ट केसेस एक्झिक्यूट होण्यासाठी त्यांना इनपुट टेस्ट डेटा पहिल्यांदा प्रोव्हाइड करावा लागतो, मग ते काय केले जातात, सेट केले जातात रन करण्यासाठी, मग त्याच्यानंतर काय होतं, त्याचं एक्झिक्युशन परफॉर्म होतं. ओके, युजिंग ॲटोमेशन टूल्स. आणि कधी कधी काय होतं, डिरेक्टली ॲटोमेशन टूल्स यूज केले जात नाहीत तर त्यावेळी काय केलं जातं, मग टेस्ट मॅनेजमेंट टूल्सच्या थ्रू काय केले जातात, ते ॲटोमेशन टूल्स इन्व्होक केले जातात. लक्षात येतंय का? ओके, आता नेक्स्ट असणार आहे ते आहे
लास्ट स्टेज ती असणार आहे टेस्ट ॲटोमेशन मेंटेनन्स. ही लास्ट स्टेज कशाची सांगायला मी ॲटोमेटेड टेस्टिंग प्रोसेसमधली ही लास्ट स्टेप असणार आहे टेस्ट ॲटोमेशन मेंटेनन्स. तर ह्याचा अप्रोच काय असणार आहे? इट इज ॲन ॲटोमेशन टेस्टिंग फेज कॅरीड आउट टू टेस्ट वेदर द न्यू फंक्शनॅलिटी ॲडेड टू द सॉफ्टवेअर आर वर्किंग फाईन ऑर नॉट. याच्यामध्ये काय केलं जातं माहिती आहे काय? ॲटोमेशन टेस्टिंग फेज जी काही असणार आहे ती काय केली जाते? टेस्ट केली जाते. कशासाठी? काय टेस्ट करते? तर ज्या काही न्यू फंक्शनॅलिटीज ॲड केलेल्या आहेत त्या एखाद्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरमध्ये किंवा फंक्शनॅलिटीमध्ये, तर न्यूली ॲड केलेल्या फंक्शनॅलिटीज प्रॉपरली एक्झिक्यूट होत आहेत का? त्यांचं वर्किंग जे काही असणार आहे ते प्रॉपरली होतं आहे का, की होत नाही आहे, की त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येतो आहे का, हे टेस्ट केलं जातं. ओके, सो मेंटेनन्स इन ॲटोमेशन टेस्टिंग इज एक्झिक्युटेड when new automation scripts are added and need to be reviewed and maintained in order to improve the effectiveness of automation scripting. लक्षात येते का? ॲटोमेशन टेस्टिंगमध्ये मेंटेनन्स एक्झिक्यूट होतो केव्हा? जेव्हा न्यू ॲटोमेशन स्क्रिप्ट काय केली जाते? ॲड केली जाते आणि तिथं काय गरज असतं? ते पुन्हा रिव्ह्यू करणं गरजेचं असतं. ओके, अशावेळी मेंटेनन्स काय केलं जातं? एक्झिक्यूट केलं जातं ॲटोमेशन टेस्टिंगमध्ये. ओके, सो ही झाली लास्ट फेज कोणाची? ॲटोमेशन टेस्टिंग प्रोसेसची. लक्षात येतं आहे? नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे फ्रेमवर्क फॉर ॲटोमेशन. अ फ्रेमवर्क म्हणजे काय? तर फ्रेमवर्क इज अ सेट ऑफ ॲटोमेशन गाईडलाईन्स. हा काय असणार आहे? सेट ऑफ ॲटोमेशन गाईडलाईन्स विच हेल्प इन मेंटेनिंग consistency of testing, improves test structuring, minimum usage of code, less maintenance of code, non-technical tester can be invoked in code. Okay, so the training period of using the tool can be reduced, involves data where appropriated. म्हणजेच काय? फ्रेमवर्क हा काय असणार आहे? सेट असणार आहे. कशाचा? तर जे काही ॲटोमेशन गाईडलाईन्स असणार आहे त्याचा सेट असणार आहे. त्याचा कशासाठी हे उपयोग होतो आपल्याला? तर इन मेंटेनिंग कन्सिस्टन्सी. काय करण्यासाठी? कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी. कशाची कन्सिस्टन्सी? तर कन्सिस्टन्सी ऑफ टेस्टिंग मेंटेन करण्यासाठी. ओके, जे काय करतं? इम्प्रूव्ह टेस्ट स्ट्रक्चरिंग. जे काय करतं? टेस्ट स्ट्रक्चरिंग इम्प्रूव्ह करतं. मिनिमम युजेस ऑफ कोड इम्प्रूव्ह काय करतं? रियुजेबिलिटी करतं. पुन्हा जो काही मेंटेनन्स ऑफ कोड आहे तो काय करतो? लेस करतो. लक्षात येतंय का? फ्रेमवर्क फॉर ॲटोमेशनच्या अंडर काय येतं? हा असणार आहे सेट असणार आहे. कशाचा? तर ॲटोमेशन गाईडलाईन्सचा. ज्याचा यूज कशामध्ये होतं? तर मेंटेन करण्यासाठी. कन्सिस्टन्सी ऑफ टेस्टिंगची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी. ओके, so there are 4 types of framework used in automation software testing. कोणकोणते असणार आहेत? तर फर्स्ट असणार आहे डेटा ड्रिव्हन ॲटोमेशन फ्रेमवर्क. सेकंड असणार आहे कीवर्ड ड्रिव्हन ॲटोमेशन फ्रेमवर्क. नेक्स्ट असणार आहे मॉड्युलर ॲटोमेशन फ्रेमवर्क अँड लास्ट वन असणार आहे हायब्रिड ॲटोमेशन फ्रेमवर्क. असे टोटल 4 फ्रेमवर्क असणार आहेत. 4 टाईप्सचे फ्रेमवर्क जे ॲटोमेशन सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये यूज केले जातात. पुन्हा एकदा सांगते कोणते 4? डेटा ड्रिव्हन, कीवर्ड ड्रिव्हन, मॉड्युलर अँड हायब्रिड असे 4 ॲटोमेशन फ्रेमवर्क असणार आहेत. ओके, आता लास्ट पॉईंट असणार आहे तो आहे बेनिफिट्स ऑफ ॲटोमेशन टेस्टिंग. ॲटोमेशन टेस्टिंगचे बेनिफिट्स बघूया आपण. तर त्यातली फर्स्ट बेनिफिट असणार आहे तर इट इज 70% फास्टर दॅन दी मॅन्युअल टेस्टिंग. हे ॲटोमेटेड टेस्टिंग जे असणार आहे ते मॅन्युअल टेस्टिंगपेक्षा 70% फास्ट असणार आहे. नेक्स्ट असणार आहे ते रिलायबल इन रिझल्ट. त्याचा जो काही रिझल्ट असणार आहे तो रिलायबल असणार आहे. नेक्स्ट असणार आहे इन्शुअर कन्सिस्टन्सी. ते काय करते? खात्री करून घेते टेस्टिंगमध्ये जी काही कन्सिस्टन्सी असणार आहे ती आहे की नाही याची. ओके, नेक्स्ट असणार आहे त्याचा बेनिफिट इट सेव्स टाईम अँड कॉस्ट. नेक्स्ट असणार आहे इट इम्प्रूव्ज ॲक्युरेसी. नेक्स्ट असणार आहे इट इन्क्रीज इफिशियन्सी. ओके,
नेक्स्ट असणार आहे रियुजेबल टेस्ट स्क्रिप्ट्स. ते काय करतं, रियुजेबल करतं ज्या काही टेस्ट स्क्रिप्ट्स असतील त्या. अँड लास्ट बेनिफिट असणार आहे अर्ली टाईम टू मार्केट. असे त्याचे नंबर ऑफ बेनिफिट्स असणार आहेत ॲटोमेशन टेस्टिंगचे. लक्षात येते का? ते काय केलं जातं, लगेचच मार्केटमध्ये येतं. का? कारण त्याचा जो काही टाईम पिरियड रिक्वायर्ड असणार आहे तो मिनिमम असणार आहे युजिंग ॲटोमेशन टूल्स टेस्ट केसेस एक्झिक्यूट केल्यामुळे. त्यामुळे ते मार्केटमध्ये लगेच येणार शॉर्ट टाईम पिरियडमध्ये. लक्षात येतं आहे? सो आजच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा बघा आपण काय काय बघितलं. पहिल्यांदा बघितलं, आज आपण 5वा नवीन चॅप्टर स्टार्ट केलेला आहे जो सॉफ्टवेअर टेस्टिंगमधला लास्ट चॅप्टर असणार आहे. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघितलं मॅन्युअल टेस्टिंग म्हणजे काय, त्या मॅन्युअल टेस्टिंगचं मेन एम काय आहे, त्याचं काय गोल आहे ते बघितलं. त्याच्यानंतर ॲटोमेटेड टेस्टिंग म्हणजे काय, किंवा असाही क्वेश्चन येऊ शकतो सॉफ्टवेअर टेस्ट ॲटोमेशन म्हणजे काय 3 मार्क्ससाठी. मग ॲक्च्युअल ॲटोमेट टेस्टिंग म्हणजे काय ते एक्सप्लेन केलं. ओके, आता कोणती टेस्ट केसेस ॲटोमेट करायची आणि कोणती टेस्ट केस ॲटोमेशन टूल्स यूज न करता एक्झिक्यूट करायची ह्याचा स्टडी केला. त्याच्यानंतर बघितलं आपण ॲटोमेटेड टेस्टिंग प्रोसेस. त्याचे काय काय प्रोसेस आहेत, टोटल 5 प्रोसेसेस आहेत, 5 स्टेप्स आहेत. त्यातील प्रत्येक स्टेपमध्ये काय होणार ते बघितलं. ओके, आणि त्याच्यानंतर आपण लास्ट बघितलं फ्रेमवर्क फॉर ॲटोमेशन. फ्रेमवर्क म्हणजे काय, त्याच्यानंतर टोटल 4 टाईप्स होते त्याचे. नेक्स्ट बघितलं लास्ट पॉईंट आपण तो होता बेनिफिट्स ऑफ ॲटोमेशन टेस्टिंग. ओके, थँक्यू.